10 ते 16 ऑगस्ट दरम्यान राज्यात हवामान कसे राहील पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात किरण वाघमोडे यूट्यूब चॅनल आणि हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज. सर्वात प्रथम आतापर्यंत मान्सून जर पाहिला 1 जून पासून 9 ऑगस्ट पर्यंत, तर अजूनही राज्यातील काही भागांमध्ये पाऊसमान कमी आहे. तर काही उत्तरेकडील भागात नाशिक, पुणे किंवा इकडे उत्तर कोकण पाऊसमान सरासरीच्या तुलनेत जास्त पाहायला मिळते. आपण या ठिकाणी जर जिल्हानिहाय स्थिती पाहिली पावसाची, तर नंदुरबार, जालना, बीड, सोलापूर, हिंगोली, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग सरासरीहून पाऊसमान बऱ्यापैकी कमी आहे. पण नाशिक सरासरीहून खूप जास्त, पालघर, मुंबई, उपनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर सरासरीहून काहीसं अधिक आणि राहिलेले इतर जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या आसपास हे जे काय आहे पाऊसमान पाहायला मिळालेलं आहे. कोकण गोव्यात पाहिलं तर सरासरीच्या तुलनेत 2% पाऊस कमी आहे. मध्य महाराष्ट्रात 17% अधिक, मराठवाडा विभाग 14% कमी, विदर्भात 12% कमी आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आत्तापर्यंतचा विचार करायला गेलो तर 1% पाऊस हा जास्त पाहायला मिळालेला आहे. आणि आता ऑगस्टची सुरुवात कशी झाली, तर ऑगस्टमध्ये जे काही 31 तारखेला जो पाऊस पडलेला आहे 31 जुलैला, तर त्यामुळे उत्तर महाराष्ट्राकडच्या भागामध्ये तुम्ही पाहू शकता, की थोडासा निळा रंग दिसतोय. सरासरी पाऊसमान जास्त आणि घाटात काही ठिकाणी सरासरी पाऊसमान थोडंसं अधिक पाहायला मिळालंय. आणि गोंदियातही कालच्या पावसाने थोडंफार पावसाची आकडेवारी वाढवली. पण बराचसा राहिलेला राज्याचा भाग आहे ऑगस्टमध्ये आतापर्यंत पहिले 9 दिवस विशेष जो सरासरीच्या तुलनेत विशेष पाऊस झालेला नाही. आणि ही तूट जी आहे ती विदर्भामध्ये तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल, कारण विदर्भात ऑगस्टच्या सुरुवातीला चांगला पाऊस होत असतो, पण यंदा अजून तेवढा जोर या ठिकाणी नाही. आणि जर पाहिलं तर ऑगस्ट म्हणजे 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान आतापर्यंत महाराष्ट्रात 29% पाऊस कमी झालेला आहे. कोकण विभागाने पाहिलं तर कोकण, गोवा 27% कमी आहे. पण मध्य महाराष्ट्रात उत्तरेकडे जो पाऊस पडला, त्यामुळे पाऊसमान 25% अधिक दिसतंय. मराठवाडा विभागात ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 42% पाऊसमान कमी आहे. तर विदर्भात सर्वात कमी 70% जी तूट आहे पावसाची, ही पाहायला मिळत आहे. म्हणजे खूप कमी पाऊस ऑगस्टमध्ये विदर्भात सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत झालाय. आणि पुढील काळामध्ये लवकर चित्र बदलेल असं सध्या तरी दिसत नाहीये. आपण गेल्या 7 दिवसात जर पाऊस पाहिला तर थोडंसं म्हणलं, की गोंदियाच्या आसपास थोड्याफार नोंद झाली त्यामुळे त्या ठिकाणचं पाऊस पण वाढलं. घाटाच्या आसपास पाऊस होतोय पण ही त्या ठिकाणसाठी नॉर्मल आहे. कोकणात पाऊस होतोय पण तो नेहमीपेक्षा थोडासा कमीच आहे. आणि राहिलेला भाग जो सांगितलं उत्तरेकडचा भाग थोडासा पाऊस झाला. तो पण 31 जुलैला झाला आणि 1 ऑगस्टच्या आसपास बऱ्यापैकी थोडासा जोर होता आणि त्यामुळे या ठिकाणची आकडेवारी सुधारली. मात्र मागच्या 7 दिवसामध्ये हा जो मध्य महाराष्ट्र पूर्वेकडील भाग पाऊसमान ओसरलेला आहे. पश्चिम भागात थोड्याशा सरी बरसल्या. मराठवाड्याच्या स्वतः लातूर, नांदेडकडे थोड्याशा चांगल्या सरी बरसल्या. मात्र इतर ठिकाणी आता पाऊस कमी झालेला आहे. सध्याची जर स्थिती पाहिली एम-जी-ओ कुठे आहे, तर एम-जी-ओ 6व्या घरात आहे. 6व्या घरात एम-जी-ओ चांगला असतो. बंगालच्या उपसागरात सिस्टम निर्माण होतात आणि कालच एक कम दाबाचं क्षेत्र सुद्धा विकसित झालं. पण त्याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्राकडे आता तरी होताना दिसत नाहीये. एल निनोचं सप्रेशन म्हणजे एल निनोने जी हवा दाबायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रावरती, ते थोडीशी वाढलेली आहे. तसेच उत्तर पश्चिमेकडचे कोरडे वारे सुद्धा महाराष्ट्रात अशा प्रकारे उंचावरून येत आहेत. त्यामुळे बाष्प कमी झाले आणि पाऊसमान थोडंसं कमी दिसतंय. आणि हा एम-जी-ओमुळे जे काही कम दाबाचं क्षेत्र विकसित झालं, ते आता मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या आसपास आहे. नवीन एक सिस्टम तयार होईल 11 तारखेला म्हणजे 11 अ, ऑगस्टच्या आसपास बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागामध्ये चक्रीवादळ वारे निर्माण होण्याची शक्यता आहे आणि 13 तारखेपर्यंत त्याचं कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होईल. पण ही सिस्टमही राज्याकडे खूप प्रभाव पाडेल असं सध्या मॉडेल्स दाखवत नाही. काय बदल झाला तर नक्कीच सांगण्यात येईल. पण सध्या याचा जो प्रभाव आहे, हा पूर्व भारताच्या आसपास मर्यादित राहील असं सध्या तरी मॉडेल दाखवत आहेत. मान्सूनचा आस असलेला झोपट्टा हा सरासरीच्या तुलनेत थोडंसं उत्तरेकडे आहे. या भागाकडेच पाऊस जो आहे, हा पाहायला मिळतोय. महाराष्ट्रात विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र पावसाच्या सरी या पाहायला सध्या तरी मिळत आहेत. आणि इथून पुढचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या आहे सोमवार. सोमवारचा अंदाज घेतला तर घाटात मध्यम ते जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार सरी राहतील. कोकण किनारपट्टीला मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडीशी जोरदार पावसाची सर राहील. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावतीच्या अतिउत्तरेकडील भाग, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचा भाग याही ठिकाणी सगळीकडे काही पट्ट्यामध्ये मध्यम पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र पश्चिम भागात म्हणजे नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या अतिपश्चिम भागामध्ये घाटाच्या आसपास हलक्या मध्यम सरींची शक्यता राहील आणि तिथून पूर्वेकडे गेला तर पावसाची शक्यता कमी आहे. पूर्णतः वातावरण कोरडे राहील असं नाही, मात्र काही अपवाद वगळता मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होण्याची शक्यता सोमवारसाठी दिसत नाही. सोमवार नंतर जर आपण मंगळवारचा अंदाज पाहिला, तर मंगळवारी सुद्धा जी काही शक्यता दिसते,
ते याचप्रमाणे आहे, की घाटात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल. मग नाशिक घाट असेल, पुणे असेल, अहिल्यानगरच्या घाटाच्या आसपासचे भाग, सातारा, कोल्हापूरच्या घाटाकडील भाग, मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार. कोकणात याच दरम्यान आपल्याला मध्यम ते काही वेळासाठी जोरदार पावसाच्या सरी मंगळवारी पाहायला मिळतील. तसेच मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागामध्ये हलक्या मध्यम मान्सून सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगावचे उत्तरेकडील भाग असतील, बुलढाणा, अकोला, अमरावतीचे उत्तरेकडील भाग याही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरी या पाहायला मिळतील, पण हा पाऊसही सार्वत्रिक नसेल. त्यासोबत मंगळवारी अजून या ठिकाणी परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिमच्या आसपासच्या भागामध्ये थोडासा गडगडाट किंवा बिना गर्जनेच्या मध्यम सरींची शक्यता पाहायला मिळेल आणि याही ठिकाणी हा पाऊस सार्वत्रिक होण्याची शाश्वती नाही. आणि राहिलेले राज्याचे इतर भाग आहेत. थोडासा अपवाद वगळता मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होणार नाही. काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी नक्कीच पाहायला मिळतील. पण मोठ्या प्रमाणात मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होण्याची शक्यता सध्या दिसत नाही. पण बाष्प मंत्र मंगळवारपासून थोडंसं वाढताना दिसतंय. मंगळवारनंतर जर बुधवारचा अंदाज पाहिला, तर बुधवारी सुद्धा कोकणाच्या आसपासच्या भागामध्ये आणि त्या लाउसल्या घाटाच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. बुधवारी मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अति पश्चिम भागांमध्ये मध्यम किंवा हलक्या मान्सून सरी राहतील. बुधवारी अजून पाहिलं तर इकडे पश्चिम विदर्भ आणि लगतवरती मराठवाड्याच्या आसपासच्या भागामध्ये थोडासा सगळीकडे नाही, काही भागामध्ये गडगडाट किंवा बिना गर्जनेच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील. आणि राहिलेला राज्याचा भाग असेल, बुधवारी स्थानिक वातावरण किंवा काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन थोडाफार पाऊस होईलही. पण मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होण्याची शक्यता सध्या दिसत नाही. मात्र हलक्या मध्यम सरी काही भागांमध्ये बुधवारी पाहायला मिळू शकतात. बुधवारनंतर गुरुवारी पुन्हा एकदा कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह थोडेसे अधिक प्रबळ होतील. गुरुवारी जर पाहिलं तर घाटाच्या आसपास मध्यम ते काही वेळासाठी जोरदार सरी राहतील. कोकणात मध्यम सरींची शक्यता राहील. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात किंवा घाटाच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता राहील आणि राहिलेला राज्याचा इतर भाग असेल, काही ठिकाणी तुरळक हलक्या किंवा हलक्या मध्यम सरीच राहतील. त्याही खूप कमी क्षेत्रासाठी. मोठ्या प्रमाणात मोठ्या क्षेत्रावरती सध्या पावसाची शक्यता नाही. काही बदल झाला तर नक्कीच तुम्हाला अपडेट देण्यात येईल. गुरुवारनंतर शुक्रवारचा जर अंदाज पाहिला तर शुक्रवारी सुद्धा घाटाच्या आसपासच पाऊस सक्रियता दाखवेल. कोकणात क्वचित हलक्या मध्यम किंवा एखाद्या वेळेसाठी जोरदार पावसाची सरी येईल. पूर्व विदर्भात इकडे गोंदिया, गडचिरोलीच्या आसपास पावसाची थोडीशी तीव्रता वाढू शकते. मात्र राज्याच्या इतर भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असण्याची शक्यता नाही. काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी होऊ शकतात विखुरलेल्या स्वरूपामध्ये आणि बदल झाला तर तुम्हाला त्याचे अपडेट्स देण्यात येतील. कारण लांबचे अंदाज जास्त अचूक नसतात. शुक्रवारनंतर शनिवार आणि रविवारी सुद्धा जी काही 2 दिवसाचा अंदाज पाहिला तर विदर्भाच्या पूर्व भागामध्ये काही प्रमाणात पाऊस सरी बरसतील. घाटाच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस सरी राहतील. कोकणात मध्यम सरींची शक्यता राहील आणि राज्याच्या इतर भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी राहतील. पण हा पाऊस खूप सार्वत्रिक होईल अशी शक्यता सध्या दिसत नाही. बाकी या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी Facebook पेज फॉलो करा. YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.